तळोजा फेज 2 सेक्टर 34 आणि 36च्या समोर जे रोडचे काम चालू आहे, जे गटारीचे काम चालू आहे, आज आपण त्याची माहिती बघणार आहोत. व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत प्राप्त होते. तर चला, आज आपण सेक्टर 34 आणि 36च्या समोर जे गटारीचे काम आहे, आज आपण त्याची माहिती घेणार आहोत. समोर आपल्याला जे दिसत आहे, मागच्या व्हिडिओमध्ये येथे खोदकाम झालेले होते. आता बघा, तिथे पाण्यासाठीची पाईपलाईन आहे. ते पाईपलाईन असलेले जे पाईप आहेत ते समोर तिथे आणून ठेवलेले आहेत, म्हणजे तिथे आता पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू होईल. आणि हे सेक्टर 34 आणि 36च्या समोर जे पाईपलाईन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती, ते आता जॉईंट नव्हती, पण आता ते जॉईंट केलेली आहे. बघा, जॉईंट झालेली आहे आणि समोरच्या दिशेला पण ती जॉईंट झालेली आहे. बघा, समोर गटारी दिसत आहे. बघा, समोरला पण जी भाग तो तिथून कट केलेला आहे आणि ही पाईपलाईन जॉईंट केलेली आहे. आणि हे बघा, जी गटार आहेत त्या गटारीचं मोस्ट ऑफ अर्ध्याहून जास्त काम झालं असं आपल्याला सांगता येईल, कारण की समोर आता थोडंसं काम बाकी आहे. बघा, इथपर्यंत पूर्ण गटारीचे जे दोन्ही साईड जे वॉल कंपाऊंड असतात ते पूर्ण झालेले आहेत. आणि हे बघा, रोड, हा जो कच्चा रोड आहे हा पण इथं पूर्ण झालेला आहे. येणाऱ्या दिवसात येथे या रोडवरती पण डांबरीकरण होईल. बघा, बघा, रोडच्या त्या भागाने सुद्धा इथे जे खडी आहे ते खडी आणून ठेवलेली आहेत, म्हणजे हा जो रस्ता आहे हा पण पूर्ण डांबरीकरणच होईल. हा पण या रस्त्याची लेवल येईल आणि हा रस्त्याची लेवल आल्यानंतर या भागामध्ये सुद्धा डांबरीकरण होईल. खडी आणलेली आहे म्हणजे हा रस्ता आता जो मातीचा दिसत आपल्याला डाव्या साईडला, तो पण पूर्ण डांबरीकरण होईल. व्हिडिओला तुम्ही एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप महत्त्व प्राप्त होते. बघा, ही गटारीचं पण काम आता इथे जे वॉल कंपाऊंड म्हणजे त्यांनी गटारीच्या ज्या भिंती घातलेल्या आहेत त्यांचं पण इथे काम आता आपल्याला झालेलं समोर दिसत आहे. बघा, समोर खडी आणून ठेवलेली आहेत आणि बघा, समोर पाण्याची पाईपलाईन पण त्यांनी टाकलेली आहेत. आता ते समोर आपल्याला दिसणार आहेत. बघा, इथपर्यंत काम झालेलं आहे आणि हे समोर जे JCB आहेत, 2-2 JCBने जे गटारी बनणार आहेत, जो नाला बनणार आहे, तो नाल्याच्या समोरच्या भागाने जे JCBने खोदकाम सुरू आहे. बघा, आपल्याला 2-2 JCBने खोदकाम करताना दिसत आहे.
बघा ही पाण्याची पाईपलाईन. समोर आपल्याला सेक्टर जे दिसत आहे ते सेक्टर 34 प्लॅट नंबर 1 दिसत आहे. आता आपण आलेलो आहोत सेक्टर 34 आणि 36च्या समोर जो नाला आहे, नाल्यावरती त्यांनी जे पूल बांधलेला आहे तो पूल आता आपण बघणार आहोत. बघा हा पूल दिसत आहे सेक्टर 34 आणि 36च्या एकदम फ्रंटला. बघा हे पण आता काम मोस्ट ऑफ झालेलंच आहे. बघा हे सेक्टर 34च्या समोर जे असलेलं जो छोटासा नाला आहे त्याचं काम पण इथं झालेलं आहे. हे सेक्टर 36 प्लॅट नंबर 1 समोर दिसत आहे. बघा इथे वर्कर काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि समोर खडी पण टाकलेली आहे हे आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. बघा सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1च्या समोर जो छोटासा भिंतीच्या वॉल कंपाऊंडच्या बाजूला एक नाला काढत आहे तो पण आपल्याला इथं दिसत आहे. ही बघा पाण्याची पाईपलाईन. हे बघा सेक्टर 34 प्लॅट नंबर 1च्या बाजूला जी जागा आहे तिथे पण हे महानगर गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे. बघा आपल्याला दिसत आहे. आणि हे बघा खडी टाकलेली आहे. बघा हे बाजूला जी वॉल कंपाऊंडच्या बाजूला जी छोटासा एक जो नाला आहे वेस्टेज पाण्यासाठी तो पण इथं काम आता हे कंप्लीट झालेलं आहे. बघा
आणि समोर तुम्हाला सेक्टर 34 फ्लॅट नंबर 6 हे दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. थँक्यू.